भाईंदर मध्ये मराठी न बोलण्याचा वाद पेटलेला असताना आज मीरा भाईंदर मध्ये राज ठाकरे यांची आज सभा आहे. मात्र ज्या सभेमुळे वाद पेटला तो मराठीचा मोठा होता. त्या मराठीला ज्या अमराठी व्यक्तींनी मराठी न बोलण्यावरून जो वाद पेटवला त्या संदर्भात मोठा वाद होताना आपल्याला पाहायला गेलेला आहे. माझ्यासोबत महाराष्ट्राचे कार्यकर्ते आहेत. आज राष्ट्रवादी सभा आहे. काय बोलायचं सर? काय बोलायचं? काय मुद्दे असतील काय आपलं? मुद्दे काय सर, महाराष्ट्रामध्ये मराठीची भाषेचा जो दर्जा आहे आणि मराठी भाषा हीच पहिली शेवटी मायबोली आमची आहे. आणि कुठेतरी मध्यंतरी सगळ्यांनी त्याच्यावरती कुठेतरी बोटं ठेवून अंग ठेवून सगळं लादण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा फुटकार त्या दिवशी वरळीमध्ये निघाला आणि त्याची झलक आपल्याला पाहिली तरी मीरा भाईंदरमध्ये जो मोर्चा निघाला. कारण परवानगी नाकारल्यानंतर सुद्धा एवढा मराठी माणूस रस्त्यावरती उतरतो हा मला वाटतं खूप वर्षानंतर हे जे इतिहास घडला त्याच उत्तर देण्यासाठी म्हणून रस्ता तिकडे येतील. या महाराष्ट्रात मराठीचा महाराष्ट्र असून या महाराष्ट्रात जे अमराठी आहे त्यांच्या मोर्चाला परवानगी दिली. मात्र मराठीचा जो मुद्दा आहे मराठी भाषेला परवानगी नाही दिली त्याच्याबद्दल आपण काय बोलायचं? मुळात सरकारच या ठिकाणचं जे आहे मुळात सरकारचं भारतीय जनता पार्टी सगळ्यांचं ते लाचार लोकांचं झालेलं आहे. कारण दिल्लीवाल्यांच्या शब्दापलीकडे त्यांचे शब्द जात नाही, पावलं पडत नाही थोडे. आणि मग आज तीच परिस्थिती सातत्याने मला वाटतं संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ झाली होती, संयुक्त महाराष्ट्राला मुंबई मिळाली पाहिजे ते आंदोलन कदाचित त्याला मुंबईमध्ये पेटलं, याला ते मीरा भाईंदरमध्ये पेटलं. तो वनवा या पुढे मला वाटतं पुढे महाराष्ट्रात जाणार. आज वाद येणार आहे सर, महाराष्ट्रात वाद येणार आहे. काय बोलायला जे काय बोलायचं साहेब आता इथून जे काही घोषणा करणार मराठी माणसासाठी मराठी जे तळागाळात राहणारे मराठी आहेत त्यांच्यासाठी आता त्यांनाच बघून तुम्ही बोलत मराठी अमराठीचा जो विषय चालला आहे हे आपले इथं साहेब आहेत की जे अमराठी आहेत पण ते आपल्या इथले मीरा भाईंदरच्या प्रत्येक मराठी माणसासाठी सदैव उभे असतात. आज हा जो विषय सगळ्यांनी मांडलेला आहे मराठी हा मराठी विषय नसून हा मराठी माणसाचा आणि आमच्या मातृभाषेचा आणि तो विषय आज साहेब प्रकटपणे आज जे महाराष्ट्राच्या अधिवेशनामध्ये काल जो काही गदारोळ झाला त्याच्याबद्दल आपण काय बोलायचं सर? एकीकडे मनसैनिक असतील मराठीच्या अस्मितेसाठी आंदोलन करतात, मारामारी करतात, मराठी टिकली पाहिजे. मात्र जिथे कायदा सुव्यवस्था निर्माण होणे जिथे कायदा बनवला जातो अशा विधानसभेमध्ये मोठा राडा झाला. मात्र त्यांच्या कुठल्या कारवाई होणार की नाही हा मोठा किल्ला आहे. मात्र मनसे कार्यकर्ते जेव्हा आंदोलन करतात त्याच्यामध्ये ती कारवाई होते. त्याच्याबद्दल काय बोलत? हे पहिलं वाक्य म्हणजे तुम्ही जे बोललात काल जे विधानसभेमध्ये म्हणजे तिथं जो हे झाला त्याच्यावरूनच तुम्हाला दिसून येतं की आत्ताचं जे सरकार आहे हे किती लाजीरवान आहे, किती हातबळ झालेलं आहे. हे दिल्लीच्या पायाशी नतमस्तक झालेलं आहे. ह्यांना तिकडून जोपर्यंत म्हणजे उजिरी येत नाही तोपर्यंत यांचं काय हालत नाही. आज विधान भवनात तिथं एखादा माणूस वेगळ्या पद्धतीत जाऊ शकत नाही, तिथं जाऊन माणसं मारतात, तिथं नको तसा तमाशा करतात. आज तिथे मराठी माणूस सुरक्षित नाही. बाकी ह्या आताचे जे सरकार आहे हे एवढं हातबळ झालेलं आहे. मराठी मुद्द्यासाठी मनसैनिक जेव्हा रस्त्यात उतरतात आंदोलन करतात त्यांना जे मराठीचा मान करत नाही त्यांना कधी हात सुद्धा उतरवण्याची वेळ येते. जेव्हा राज्याचे गृहमंत्री म्हणतात का तुम्ही कायदा सुव्यवस्था राखा, जे कायदा सुव्यवस्था राखणार त्याच्यावर कारवाई केली जाईल. मात्र आज राज्याच्या विधान भवन मध्ये जो मुद्दा घडला जी काय घटना घडली याच्याकडे आपण कसं बघता? मला असं वाटतं की कालच मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये ही भाषा काही लागूच ते जाहीर केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, मला त्यांच्यावरती बोलण्याचा अधिकार नाही, पण ते सुद्धा एक मराठी आहे. कारण त्रिभाषा सूत्राला माननीय राष्ट्रपतींनी विरोधच केलेला नाही. परंतु जी भाषा मराठी आहे तिच्यासोबत हिंदी शिकण्यासाठी म्हणून पहिलीपासून जो हट्ट धरला होता तो हट्ट त्यांनी थांबवला. म्हणूनच आता पुन्हा एकदा ती भाषा सूत्र येणार असतील
तर हिंदीला जर पहिलीपासून जर दिली तर याहीपेक्षा मोठं आंदोलन आहे महाराष्ट्रात उभं राहील. आपण काय बोलतो मराठी आहे काय बोलतो मराठी आज राज ठाकरे आज पिरा भाईंदर मध्ये येणार आहे काय बोलतो आपण मराठी बद्दल आपण काय बोलतो. मराठी लैंग्वेज की रिस्पेक्ट करनी चाहिए. सबसे पहले तो हर लैंग्वेज की रिस्पेक्ट करनी चाहिए, किसी भी लैंग्वेज का अपमान नहीं करना चाहिए और एक दूसरे का साथ देना चाहिए. यूनिटी में चलना चाहिए सबको. ये सब जो भी डिवीजन होता है कि आप लैंग्वेज डिवीजन हो गया, नहीं रिस्पेक्ट करना है, वो सब चीज नहीं होना चाहिए. मराठी भाषेचा मान ठेवला पाहिजे असं जे अमराठी कार्यकर्ते आहेत म्हणजे त्यांचं म्हणणं आहे. मी धीरज गोलक ऑफिस मराठी मुंबई. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. ₹1 भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त ₹32,999 पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.